नमस्कार, मी पायल. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या संगनमताने कॉन्ट्रॅक्टदाराने काम न करताच रस्त्याच्या कामाची उचलली बिले. निरखेडा ग्रामस्थांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार. जालना तालुक्यातील निरखेडा ते निरखेडा तांडा या रस्त्याच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 7 ते 8 महिन्यापूर्वीच या रस्त्याचे काम न करता सुमारे 9 लाखाची 3 ते 4 बिले कॉन्ट्रॅक्टदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या संगनमताने उचलल्याचा आरोप केला आहे. आता या सर्व प्रकार उघडकीस येण्याच्या भीतीने कॉन्ट्रॅक्टदाराने थेट मध्यरात्रीच नागरिकांना न कळताच रस्त्याचे व खडीकरणाचे काम सुरू केल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. निरखेडा ते तांड्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून गावकरी, शाळकरी मुले, वाहनधारकांना गुडघे इतक्या चिखलातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. रस्त्यावरून दररोज 60 ते 70 शाळकरी मुले जवळपास 3 ते 4 हजार नागरिकांची ये जा करतात. एवढी गंभीर परिस्थिती असताना कॉन्ट्रॅक्टदाराने 7 ते 8 महिन्यापूर्वीच रस्त्याची खोटे कागदपत्रे तयार करून लाखो रुपयांची बिले काढून घेतली. परंतु काल मध्यरात्री अचानक कॉन्ट्रॅक्टदाराने रस्त्यावर खडीकरण, डांबरीकरणाचे काम घाईघाईने सुरू केली. गावातील नागरिक झोपेत असतानाच रात्रीच्या अंधारात अशा प्रकारे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले. लगतच्या 105 गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील असाच प्रकार रात्रीच्या वेळी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तरी दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे, अशी माहिती एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना राजाराम जाधव यांनी दिली आहे. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी कॅमेरामॅन तुकाराम राठोडसह प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव, जालना. आमचा येथे निरखेडा व निरखेडा तांडा या रस्त्याची आम्ही जवळपास कमीत कमी 3 ते 4 वर्षापासून बांधकाम विभाग, कलेक्टर ऑफिस, CO साहेब यांना मागणी करीत आहे. पण काही कॉन्ट्रॅक्टदारांनी येथे निविदा आणून काम न करता 6-7 महिन्यापूर्वी बिले उचललेले आहे. आता ती माहिती मिळणार आहे. आणखी माहिती काही आम्हाला कार्यालयातून भेटलेली नाही. पण येथे 105 ग्राम निरखेडा ते निरखेडा धांडेगाव या रस्त्यावर काल अचानक मध्ये रात्री काम करण्यात आले आणि या रस्त्यावर सुद्धा अचानक मध्ये काम करण्यात येणार आहे. अगोदर 7-8 महिन्यापूर्वी हे बिलं उचललेले आहेत. येथून जवळपास कमीत कमी रोज तांड्यातून गावामध्ये, भिलपुरीमध्ये शाळेत कमीत कमी 60-70 विद्यार्थी येतात. कमीत कमी या रोडवर 3032 लोकांची वर्दळ आहे. आणि एवढी वर्दळ असताना सुद्धा चिखलातून, गुडघ्या इतक्या चिखलातून विद्यार्थी इथून वागतात. त्या विद्यार्थ्याची, लहान चिल्या पिल्यांची सुद्धा या कॉन्ट्रॅक्टदाराला, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मया आलेली नाही. चिखलातून विद्यार्थी जात असताना सुद्धा या रोडवर काम न करता पैसे उचललेले आहेत. तरी आमची गावकऱ्याची एकच मागणी आहे की या अशा कॉन्ट्रॅक्टदार आणि कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे, ही आमची ग्रामस्थांची मागणी आहे. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.